सापडलं काय? चेते CHETESH CHETESH डायरेक्ट सर्च मार, डायरेक्ट सर्च मार. CHETESH. तर ते सबस्क्रायबर करायचे होतं त्यांना, पण त्यांना आपला स्पेलिंगचा प्रॉब्लेम आहे. नाव चॅनलचं नाव मला वाटतं चेंज केलं पाहिजे असं वाटते आता, कारण हे खूप हार्ड होते मग जज करायला लोकांना. नमस्कार. आता मी चाललो आहे नागावला आणि आता आपलं मोठं राईड होणार आहे आपली. तर ही बॅग आता आपल्याला मागच्या याला बांधायची आहे गाडीला, तेच बांधण्यासाठी चाललो आहे मी. ही बॅग आहे ती आपल्याला इथे मागच्या साईडला बांधायची ही वाली, कारण ही खूप मोठी बॅग आहे आणि मागे बांधू आपण, बघू कसं बांधायला जमते मला, आणि निघूया थोड्या टायमात. तर अशा प्रकारे आपण बॅग माउंट केलेली आहे, परफेक्ट झाली. आता मला वाटते एवढं काय हे नाही आहे, ओकेमध्ये माउंट झाली. चला हेल्मेट घालू, मोठं ब्लॉगमध्ये डायरेक्ट भेटू आता. तर मित्रांनो नमस्कार. आता आपण आलो आहे मोठो ब्लॉग सेटअपमध्ये, आणि गणपती बाप्पा, पहिलं देवाचं नाव गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आपण निघतोय आता नागावला. त्या अगोदर मी आता मोठं फक्त इथं स्टार्ट करतोय ब्लॉग, आणि त्याच्यानंतर मग आपण मेन सिटीमध्ये गेल्यानंतर पुढं स्टार्ट करू ब्लॉग. नमस्कार. आणि आता आपण मोठं ब्लॉग सेटअपमध्ये, तिथून मी एंडिंग केलेलं, त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट ह्या मोठं ब्लॉग सेटअपमध्ये भेटतोय. तर जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण चाललो आहे आता नागावला, माझ्या मित्राच्या लग्नाला चाललो आहे ॲक्च्युली. तर एवढ्या लवकर निघायचा पाहिजे होता आपण, पण विषय काय झाला आहे की गाडी धुली, हे सगळं बाकीच्या गोष्टी करता करता एवढा टाईम झाला आपल्याला, त्यामुळे काय आपण लवकर निघालो नाही. ऑलरेडी उशीर झाला, 11ला पोचायला पाहिजे होतं मला इथे, पण असं न करता आपण पोचलो आहे, निघलो आहे 12 वाजता. आता मोठं ब्लॉग सेटअपमध्ये अपग्रेड केलं आहे, ॲक्शन 5 प्रो घेतलं आहे आपण, DJIचं ॲक्शन 5 प्रो. तर आता ही तुम्ही व्हिडिओ बघताय ती त्याच्यामधूनच शूट होते, ॲक्शन 5 प्रोमधून. तर ती आता ही व्हिडिओ बघताय तुम्ही, ती ॲक्शन 5 प्रोमधून शूट होते. आणि ॲक्शन 3 आहे माझ्याकडं, तो आता आपण सध्या त्याचं हे वापर करणार नाही आहोत, बघू ना, वापर करायचा असेल तर करू, पण आता सध्या तरी आपण ॲक्शन 5 प्रोवर हा व्हिडिओ शूट करणार. म्हणजे या पुढच्या सगळ्या व्हिडिओ आपण तशाच शूट करणार आहोत ॲक्शन 5 प्रोवर. त्याच्यामुळं आपल्याला काय म्हणतो, तर तुम्हाला ते सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये बघितल्या जातील, त्याच्यामुळे तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील ॲक्शन 5 प्रोच्या. तर त्याचा पण ब्लॉग मी टाकला आहे, तो ब्लॉग जाऊन नक्की बघा, तो आपल्या याच्यावर यूट्यूब चॅनलवर आहे. तर तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये काय काय भेटतं आहे आपल्याला ॲक्शन 5 प्रोमध्ये ते तुम्हाला समजेलच. ॲक्सेसरीजचा पार्ट आहे. तर मला DJIचा आपला माईक ऑर्डर करायचा होता, पण माईकचा विषय असा झाला आहे की थोडाफार आपला फायनान्शियल कंडिशन जम बसत नाही आहे, त्याच्यामुळं आपण ॲक्शन तो DJIचा माईक आहे तो ऑर्डर केलेला नाही आहे. त्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उशीर होण्याचं दुसरं एक कारण म्हणजे आता मी हा मिरर आहे, हा बघा, हा मिरर ॲडजस्ट करून घेतला आहे मी प्रॉपर. हा मिरर आपण ॲडजस्ट करून घेतला आहे की जेणेकरून आपल्याला पुढं प्रॉब्लेम नको, कारण हा मिरर खूप प्रॉब्लेम देत होता मला. जसं माझ्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये पण 1-2 वेळा बोललो असेल मी, हा मिरर आहे ना खूप प्रॉब्लेम देते आपल्याला. तर तोच प्रॉब्लेम आपण काउंटर पार्क केला आहे, त्याला आपण हे केलं आहे, जय देवा गजानन गणपती रे. तर तोच पार्ट आपण काउंटर केला आहे, आणि आता मिरर ओके मला ॲडजस्ट झाला आहे, मागचं विजिबिलिटी मला प्रॉपर दिसते आता. तर असं सगळं आहे.
कशी होती माहिती आहे का, कारण अपग्रेड करायचा एक मेन म्हणजे आपला मोटो ब्लॉग अपग्रेड करायचा एक मेन रिझन आहे त्याच्यासाठी. ते आहे म्हणजे तर नाईट विजिबिलिटी आहे आपली ती थोडी कमी वाटते ह्याच्यामध्ये ॲक्शन 3मध्ये. तर ॲक्शन 5ची नाईट विजिबिलिटी तुम्ही बघितली तर खूप खतरनाक आहे, एकदम भारी आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अपग्रेड करण्याचा आपला हा फर्स्ट रिझन. सेकंड रिझन की इमेज क्वालिटी आपल्याला चांगली पाहिजे, कारण ॲक्शन 3 ऑलमोस्ट 3-4 वर्ष जुना कॅमेरा आहे आणि DJI आता गेल्या वर्षी लॉन्च झालेला आहे ॲक्शन 5 प्रो. त्याच्यामुळं तो आपल्याला ॲडजस्ट हे करायचा एक मेन सेकंड रिझन. आणि बॅटरी बॅकअप पण खूप चांगला आहे ह्याला. बॅटरी बॅकअप ऑलमोस्ट 4 आवर्स बॅटरी बॅकअप आहे. 4 आवर्स बॅटरी बॅकअप आहे. इमेज सेन्सर चांगला आहे, सगळं काय चांगलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्यामुळं आपण अपग्रेड केलेला आहे, जेणेकरून आपल्याला मोटो ब्लॉगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता मोटो ब्लॉग आपले असेच होत राहणार आहेत. तर हा सकाळी जर व्ह्यू बघायचा हे केला असतं तर सकाळी भारी व्ह्यू दिसला असता आपल्याला, पण ॲक्च्युली मी लेट निघालो आहे आणि काय करायचं आता, लेट निघाले तर निघाले, दुसरं काय ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. आणि मी तुम्हाला बॅग आपली बांधलेली बघितली, नवीन बॅग घेतली मी, बॅग पुमाची काय म्हणतो त्याला, रोलटॉप बॅग घेतली. त्याच्यामध्ये चांगले कपडे राहतात, पण ती असं कसं आहे म्हणजे नॉर्मल असं मला वाटलं काय ती स्मॉल असेल म्हणून मी ती घेतली, की जेणेकरून मी ते खांद्यावर मारून पण घेऊन जाऊ शकतो. पण आताचा विषय असा आहे की त्या खांद्यावर मारून घेऊन जाऊ शकत नाही त्या बॅगला, एवढी ती ही आहे म्हणजे काय मोठी आहे. त्यामुळे थोडाफार आपल्याला ॲडजस्टमेंट करावे लागणार आहे. त्याचं एक परफेक्ट उदाहरण आहे तो म्हणजे आपण त्याचं एक परफेक्ट उदाहरण आहे ते म्हणजे आपण त्याला ॲज अ टँक बॅग पण ॲज अ टेल बॅग मी यूज केले त्याला. तर बघूया काय होते ते. आणि आपला आता या ब्रिजवर आलो आहे आपण, आता आपल्याला पुढच्या याच्यामध्ये लेफ्ट घ्यायचं आहे अलिबागला जाण्यासाठी. तर आपल्याला इथून लेफ्ट घेतलं आहे आपण अलिबागला जाण्यासाठी. तर चला लागोपाठ ब्लॉग टाकीन. तर त्यासाठी तुम्ही हे करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे ब्लॉग येतील ते तुम्हाला भेटतील. 3-4 ब्लॉगचा लाईनअप आहे आपलं. तर बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या कॅमेऱ्याची आपली क्लिअरिटी कशी आहे ती मला नक्कीच सांगा तुम्ही कमेंटमध्ये, की तुम्हाला काय वाटते. आणि हा आहे धरमतरचा पूल, बघा व्ह्यू बघा. हा आहे धरमतरचा पूल. या साईडला आहे JSW, या साईडला माझ्या लेफ्ट साईडला राईट साईडला दोन्ही साईडला JSWच आहे. आणि तर या कॅमेऱ्याची क्लिअरिटी कशी वाटते ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला याच्यामध्ये आता थोडंफार आपल्याला ॲडजस्टमेंट खूप काही करावे लागणार आहेत, की त्याचं फेवरेट काय ठेवायचं त्या सगळ्या गोष्टी. ते आपण हे असं चालू केल्या वगैरे मी इकडं नवीन गेन ठेवलं आहे याचा 10 -10 ठेवला आहे. पण बघा मला कसं वाटतं, आता मी -6वर हे करायचो ॲक्शन 3चा आहे ना, मी -6वर गेन ठेवायचो आणि कॅमेरा चालू करायचो. पण ह्याचं मी -10 ठेवलं आहे. त्याच्यामुळं हे जास्त होईल, जे आवाज जास्त येईल की कमी होईल काय सांगू शकत नाही मी. काय चला आपलं पण पटापट जायचं आहे, कारण भाई हालत चालू होईल, लोक जेवतील तरी आपण पोचणार नाही. 1 वाजेल मला जायला, मला वाटते. हल्दीला जायचं आहे ना आपल्याला. हल्दीला जायचं आहे आपल्याला, मुकुलच्या हळदीला. त्यामुळं
आपला लवकर निघायला पाहिजेच होतं. मला लय मी चुकी केली. गाडी अंकित घरी जाऊन अंकितच्या घरी धुतली असते बरं झालं असतं. पाणी पण होतं, टेन्शन नव्हतं काहीच. पण आता विषय असा झाला आहे की हे करू पण शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये फक्त मोठं ब्लॉग मी शूट करून जर निघालो असतो तर कामच झालं असतं माझं. पण आता असा विषय झाला आहे की ते पण त्या एका ह्याच्यामध्ये गाडी धुवून हे करतो त्या ह्याच्यामध्ये एवढा टाईमपास झालेला आहे आपला थोडाफार. चला तुला हे करायला पाहिजे. ओ खड्डा 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 रे खड्डा खड्डा रे खड्डा खड्डा रे बड्डा खड्डा बड्डा खड्डा बड्डा खड्डा बड्डा खड्डा बड्डा खड्डा बड्डा. कमी गेअरवरच गाडी ठेवावी लागणार आहे आपल्याला, कारण इथे होते ट्रॅफिक फुल होते. कारण आता आपण आहोत आणि बोलल्याप्रमाणे ट्रॅफिक लागलेली आहे. ओ ट्रॅफिक लागलेली आहे. बोलल्याप्रमाणे ट्रॅफिक लागलेली आहे. हा कुठे चाललात? चेतेश पाटील ब्लॉग्स. भेटला का? हा 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 सापडलं काय? चेतेश CHETSH डायरेक्ट सर्च मार. CHETSH. तर ते सबस्क्रायबर करायचे होतं त्यांना, पण त्यांना आपला स्पेलिंगचा प्रॉब्लेम आहे. चॅनलचं नाव मला वाटतं चेंज केलं पाहिजे असं वाटते आता, कारण हे खूप हार्ड होते मग जज करायला लोकांना. सापडलं काय? अरे कधी सापडायचा तुला? हा आज सबस्क्राईब करून ठेव. आहेस ब्लॉगमध्ये तू. चल. मागे एक आपला भाऊ भेटला, त्याने चॅनलचं नाव विचारलं. पेनमधलाच होता, आपल्या आमच्या पेनमधलाच. सबस्क्राईब केलं आहे भावा. सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. आणि बाकीच्या लोकांना पण शेअर कर चॅनल आपलं. सबस्क्रायबर वाढला एक आपला. आणि आपलं चॅनलचं नाव आहे ना खूप डिफिकल्ट आहे. ते इझिली असं हे होत नाही आहे. काय होत नाही आहे, सापडत नाही. त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. अरे एक असे ट्रॅफिक लागणार आहे काही. ओके, फायनली सुटकेचा निश्वास सोडलाय आपण. काय सुटकेचा श्वास सोडलाय. आणि हा ब्लॉग मला एडिट करताना आहे ना नाकी नऊ येणार आहे माझ्या, कारण एवढा मोठा ब्लॉग बनणार आहे. सकाळी व्ह्यू भारी वाटला असता.
माझी एक फ्लिपकार्टवरून ऑर्डर येणार आहे. तर मी आता इथे बार असतो ना, हँडल बार माउंट आहे ना, तो मागवला आहे. तो असं नको व्हायला की तो फ्लिपकार्टवाला मला फोन करेल ह्या रायडिंगच्या दरम्यान. मग ते झाले. हां, शेवटी आपण मोकळे झाले थोडं ट्रॅफिकमधून. पण तरी पण तो समोरचा त्याला ओव्हरटेक करत नाही जोपर्यंत कोणी, तोपर्यंत मला वाटत नाही आपल्याला ओव्हरटेक करायला भेटेल. पण करावं लागणार आहे ओव्हरटेक त्याला, कारण तो जर त्याला ओव्हरटेक केला ना तर आपण, मला वाटते, सुटू या ट्रॅफिकमधून. मला जायचं आहे, पण फ्रेश व्हायचं आहे. कधी फ्रेश होणार मी, कधी जाणार ना, कधी काय हे करणार. हां, थंडगार वाटलं, थोडं बरं वाटलं जरा, जीवाला समाधान. आणि ह्या ह्याच्यामध्ये उन्हाळ्यात आहे ना, तुमचं तोंड लय लवकर सुकतं. कारण मी सतत बोलताय, माझं तोंड बंद नाही आहे ना, त्याच्यामुळे. फायनली तो टेम्पो तिकडे चाललाय. जाऊ दे डंपर. आणि तो तिकडे एक जण कोणतरी कोणतरी फिया कोणतरी टाकते. आत्ता वाजलेत 12:54 झालेत ऑलमोस्ट. हल्दी उरकतील तरी पण मी काय पोचायचो नाही असं मला वाटते. या ट्रॅफिकच्या मुलं अर्धा तास नसताना तर ऑलमोस्ट आता मी नागावमध्ये असतो एवढ्याला आरामात. नागावला असतो आणि पुढं पण ट्रॅफिक लागू शकते, काय सांगू शकत नाही. भरोसा काय ट्रॅफिकचा. कारण पुढं ट्रॅफिक लागायचे चान्स खूप आहेत. गुरुबुरुड साईडला तिकडे जाताना ट्रॅफिक लागतो ना, हा विषय आहे. याच्या गावात ह्याच्या भिकार चोट इथून ओव्हरटेक करतोय. गाडी कम्फर्टेबल आहे म्हणून काय वाटत नाही. नाहीतर नॉर्मल स्पोर्ट्स बाईकवर असतो ना, एवढ्या ट्रॅफिकमध्ये एवढ्याला कंबर गेली असती कामातून. पण तुम्हाला ह्या गाडीने काय जाणवणार नाही. हा, मच्छी. आज संडे आहे भाई, आज संडे. मच्छी, आज मच्छीचा वार आहे. मच्छीचा वार, मच्छीचा वार. पण आज हालत असल्या कारणाने मच्छी खायला भेटणार नाही. हो, सगळी वाट लागली रे बाबा. आणि ऊन आता बघा, हे 4-5 दिवस आहे ना, थंडी फुल लागते. ही बघा आमच्या कंपनीची गाडी रिलायन्स. तर 4-5 दिवस आहे ना, थंडी खूप लागते, म्हणजे एकदम कडाक्याची थंडी. कधी पण 9 वाजेपर्यंत. 9च्या नंतर जो का ऊन पडतोय खूप बेकार. 9च्या नंतर जो का ऊन पडतोय ना, तो खूप बेकार पडते. आणि तो असतो 4 वाजेपर्यंत, 4-5 वाजेपर्यंत असतो ऊन. लय बेकार ऊन. त्या उन्हामध्ये असं पूर्ण जाळल्यासारखं होते, जाळल्यासारखं अंग. थंडीमध्ये कशी आता पण थंडी वाटली पाहिजे. बरं मी आतमध्ये थर्मल लायनर घातला नाही. थर्मल लायनर घातलं असतं ना तर माझी भिजलो असतो पूर्ण मी.
थर्मल लायनर नाही घातलं आज, शर्ट नॉर्मल, तोच शर्ट आणि तीच पॅन्ट घालून मुकुंदच्या मी हल्दीला जाणार. तोंड धुतो. तोंड बिंड धुवणार आणि मग निघणार जायला हल्दीला. तो फायनली आता आपण नागावच्या दिशेने चाललो आहे. मागं अलिबागच्या साईडला जाताना खूप ट्रॅफिक लागलेली मरणाची, कारण आज आहे संडे, त्याच्यामुळे खूप सारे असे काय म्हणतो टुरिस्ट लोक ते त्या दिशेने जाताना आपल्याला हे केले, त्याच्यामुळे आज थोडीफार ट्रॅफिक. आणि त्या ट्रॅफिकला आपण चकमा देत आता चाललो आहे पुढे. तर अशा ट्रॅफिकमध्ये माझा ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास ट्रॅफिकमध्ये गेला असेल आज. आपला आहे ना ट्रॅफिक ब्लॉक झाला, काय बोलू शकलो नाही मी, काय नाही काय नाही काय नाही. काय हे मध्येच काहीतरी यांनी काढलंय, खोदाखोदी हे ते तेच चाललंय नुसतं आईला. ट्रॅफिक ब्लॉक झाला, ट्रॅफिक ब्लॉक काय बोलायचं. तो एक जण तो आता इकडे घुसले या साईडला. समोरला चाललंय काहीतरी. एक मध्ये खड्डा आहे इथे कुठेतरी, खूप मोठा खड्डा आहे. मागच्या नाईटला आलेलो मी, सॅटर्डे नाईटला, तेव्हा डायरेक्ट खड्ड्यात गेलेलो. आणि ठीक आहे ॲडव्हेंचर गाडी होती म्हणून आपली, आपण तेवढा मोठा खड्डा झेलू शकलो, नाही तर दुसरा गाडी असती तर खड्डा झेलू शकले नसते. एवढा फ्रस्ट्रेट झालं. नागावला संडेला इकडे येणं म्हणजे लय बेकार काम आहे, नाही तर एक तर रात्रीचं यावं गप. साधं आणि सोपं. नाईटला या 12-1 वाजता, टेन्शन नाही. चला आलो आहे फायनली नागावमध्ये. आता आपण आहोत हाटाळ्यावर. मच्छीचा वास. या लेफ्ट साईडला इथे एक हे बघा, इथे शेव उसळ भेटते ह्या दुकानात. आणि यापेक्षा नागावमधले जी शेव उसळ आहे ते भारी आहे, म्हणजे नागावमधलेच पण दुसऱ्या जागेवर एक शेव उसळ भेटते ती भारी आहे.
अशी गाडी गरम झाली. गरम होणार नाही तर काय होणार, 1 तास बँड ट्रॅफिकमध्येच काय करायचं माणसाने. चला फायनली वी आर रिच्ड नागाव. सगळे गेले कुठे? अट्टाळावरून आल्यावर इकडं आपल्याकडे घरी येतं ना. तर आता जस्ट आपण आलोय घरी अंकितच्या, आणि इथून मी आता जाणार आहे मुकुलच्या घरी. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा पूर्ण ब्लॉग ट्रॅफिकमध्येच गेला आहे माझा. मी निघतो, जातो तिकडं, मेन जाणं आपल्या गरजेचं आहे. चला, एवढ्यापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे.